नवीन मोटर वाहन कायद्यानुसार आता अनेक हौशी पालक गोते करणार आहेत। जर तुम्ही तुमच्या मुलाला वाहन चालक परवाना नसताना वाहन चालवाय देत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। त्याचबरोबर ज्यांची 18 वर्ष वयाखालील मुले गुन्हेगारी कृत्य करतील अशा पालकांना देखील मोठ्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे। याबाबत पुणे शहर पोलीस दलाच्या झोन 3 चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी चेकमेट टाइम्सशी बोलताना सांगितलंय की या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स, खात्रीशीर बांधकाम, विश्वसनीय व्यवहार। जय गणेश डेव्हलपर्स, बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। आपण मध्ये पर्वती पोलीस स्टेशन आणि सिंहगड पोलीस स्टेशन जे अशा तुटफुटीच्या गुन्ह्यामध्ये किंवा वॅन्डलिझममध्ये जे ज्युनियर्स किंवा मायनर्स सापडले तर त्यांच्या पालकांवरती आणि त्यांचे पॅरेंट जे आहेत त्या मोटरसायकल व्हेकलचे जे मालक आहेत त्यांच्यावरती आपण गुन्हे दाखल केले। त्याच्यामध्ये त्या पालकावरती 3 वर्ष शिक्षा आणि 25,000 रुपये दंड अशी तरतूद आहे। त्याचप्रमाणे ती व्हेकल आहे ते 1 वर्ष त्याचा व्हेकलचा परवाना सस्पेंड होतो, ती पोलीस स्टेशनला जमा राहते। आणि जे ज्युनियर्स आहेत मायनर त्यांना 25 वर्षापर्यंत कुठलंही लायसन्स देण्यात येऊ नये असं त्या नवीन मोटर व्हेकल ॲक्टप्रमाणे तरतूद आहे। त्याप्रमाणे आपण त्या 2-4 कारवाया आपण आपल्या झोनमध्ये पर्वती आणि सिंहगड पोलीसच्या हद्दीमध्ये केलेला आहे। इथं सुद्धा आता भविष्यात कुठं काही मिळतील अशा प्रकारचे ज्युनियर्स ज्यांच्या पालकांनी त्यांना 18 वर्षाच्या खालील व्यक्तींना त्यांच्या पाल्यांना असं जर व्हेकल दिलं असेल कुठलंही 2 व्हीलर असेल 4 व्हीलर असेल तर त्या पालकांवरती सुद्धा आम्ही पुढची कारवाई ह्याप्रमाणे करणार आहोत। आणि ते व्हेकल जप्त राहील आणि त्या मुलाचा पण 25 वर्षापर्यंत त्याला लायसन्स मिळणार नाही आणि पालकांना त्यात 3 वर्ष शिक्षा आणि 25,000 रुपये दंडची तरतूद आहे।